वडकी पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे. 73 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 42 गोवंशाची सुटका केली. अवैध गोवंश तस्करीविरुद्ध वडकी पोलिसांनी धडक मोहीम राबवत 2 वेगवेगळ्या कारवायात 73,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एकूण 73 गोवंशाची सुटका करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिली कारवाई 16 जानेवारी रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ट्रकचा पाठलाग करून पोलिसांनी 26 गोवंश जप्त केले. यामध्ये 9,10,000चे गोवंश आणि 20 लाखाचा ट्रक असा एकूण 29,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई ही देवधरी घाटात नाकेबंदी दरम्यान कंटेनर क्रमांक UP 21 HE 7398 ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन पांढरकवड्याच्या दिशेने पळविले. पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने पॉइंटवर कंटेनर अडवून पडून जाणाऱ्या 3 आरोपींना पाठलाग करून पकडले. या कारवाईत 14,70,000चे 42 गोवंश आणि 30 लाखाचा कंटेनर असा एकूण 44,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत शहाआलम मोहम्मद फारूक राहणार भोजपूर UP, शाहरुख अली राहणार मेरठ UP, सरताराज कल्लू राहणार मुरादाबाद UP या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकीचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, PSI प्रकाश देशमुख, सुनील कुडमेते व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.